सोबत आलेले सचिन सुतार यांचेही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सर दोन या ठिकाणी खरं तर या कार्यक्रमाला आमच्या गावचे आमची बाचे म्हणायला काय हरकत नाही. दिगंबर चव्हाण यांनी खूप चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. स्वरचित काव्य सादरीकरण गौरव सोहळा आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, त्यांना शुभेच्छा द्यायच्या या उद्देशाने मी या ठिकाणी आलो. तर दिगंबरने लागलं माझं नाव स्पर्धकामध्ये टाकलं. ठीक आहे, टाकलं तर टाकलं एकाच कविता आपण पण सादर करू शकतो आणि विद्यार्थ्यांनाही प्रेरणा द्यावी. काहीतरी नवीन कवी भरपूर विद्यार्थी आहेत तिथं, या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा द्यावी या उद्देशानं मला राहवलं नाही म्हणून मी या ठिकाणी एक कविता सादर करतो आणि या शिवगर्जना फाउंडेशन शैक्षणिक व सामाजिक संस्थेला शुभेच्छा देतो की खूप चांगला कार्यक्रम या ग्रामीण भागामध्ये त्यांनी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम या फाउंडेशनला आमच्या पश्चिमरा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझी स्वतः लिहिलेली एक कविता या ठिकाणी सादर करतो. कवितेचं नाव आहे झेप. गतकाळाने छाटीले पंख तोडिले हात माझ्या पूर्वजांचे. गतकाळाने छाटीले पंख तोडिले हात माझ्या पूर्वजांचे. बोलणाऱ्यांचे तोंड दाबिले, बोलणाऱ्यांचे तोंड दाबिले. गत वर्षाकडे जाणाऱ्यांचे पाय तोडिले. गुलामगिरीच्या बेड्या अडकवून नको नको ते करविले आम्हा करून. गुलामगिरीच्या बेड्या अडकवून नको नको ते करविले आम्हा करून. पण एकदाचा सूर्य उगवला, पण एकदाचा सूर्य उगवला, चमचला उजळी घातली. आता झेप मला घ्यायची, आता झेप मला घ्यायची या माझ्या विचार पंखाने झुलणाऱ्या छातीने आणि लढणाऱ्या भाऊनी माझे स्थित मला गाठायचं आहे, माझे स्थित मला गाठायचं आहे, माझे स्थित मला गाठायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी